उन्हाळ्यासाठी खास ऑरेंज मोजिटो। साहूज रेसिपी स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहोत ऑरेंज मोजिटो। तर त्यासाठी मी ते एक ऑरेंज घेतलेला आहे, त्याचबरोबर एक लिंबू देखील इथे घेतलेला आहे। अशा प्रकारे आपण मध्यभागी एक लिंबू असा कट करून घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला हा जो संत्रा आहे तो देखील अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे। आता यापासून आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा आहे। तर त्यासाठी आपण अशा रीतीने हा जो कापलेला एक भाग आहे तो यावर ठेवून याचा आपण ज्यूस काढून घेऊ। यामुळे आपल्याला पटकन ज्यूस हा मिळत असतो। तर 1 ते 2 मिनिटात आपल्याला अशा प्रकारे आपण फिरवत याचा ज्यूस काढून घेणार आहोत। लिंबू जसा आपण पिळतो तसा पिळायचा आहे। आपण डायरेक्ट देखील बनवू शकतो, ज्यूसर हवाच असेही काही नाही। डायरेक्ट आपण हाताच्या साहाय्याने लिंबू पिळतो तसा पण आपण हा संत्रा पिळून ज्यूस काढू शकतो। तर अशा रीतीने मी हा ज्यूस काढून घेत आहे। तुम्ही ते पाहू शकता। रोटेशनमध्ये आपल्याला अशा रीतीने फिरवून त्याचा आपण आता ज्यूस काढून घेऊ। इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित त्या ज्यूस तयार देखील झालेला आहे व या सालीमध्ये देखील काही राहिलेले नाही। दुसरा तुकडा जो कापलेला आहे त्याचीच मी एक छोटीशी स्लाइस कट करून घेणार आहे। हे आपण फक्त गार्निशिंगसाठी करत आहोत, बाकी काही नाही। अशा रीतीने कट करून एका बाजूला सोडून द्यायचे आहे। त्याचबरोबर उर्वरित भागाचा देखील आता आपण ज्यूस काढून घेऊ। अशा पद्धतीने केल्यामुळे बिया देखील वेगळ्या होतात व ज्यूस देखील चांगला बनत असतो। गाळणीच्या साहाय्याने आपण तरी देखील याला गाळून घेऊ। गार्निशिंगसाठी सेम पद्धतीने आपण लिंबू देखील अशा प्रकारे कट करून घेणार आहोत। त्याचबरोबर सेम पद्धतीने लिंबूचा देखील ज्यूस आपल्याला असाच काढून घ्यायचा आहे। लिंबूचा ज्यूस काढून झाल्यानंतर पुदिन्याची काही पाने घ्यायची आहेत, 3-4 पाने घेतलेली आहेत व ती देखील बारीक चिरून घ्यायची आहेत। तयार केलेल्या ऑरेंज ज्यूसमध्ये ही पुदिन्याची पाने आपण बारीक करून यामध्ये घालायची आहेत। त्याचबरोबर लिंबूचा जो ज्यूस काढून घेतलेला आहे तो देखील यामध्ये ॲड करायचा आहे। यानंतर लिंबाचे काही काप आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। तुम्ही कट करून देखील घालू शकता किंवा असे सर्कलमध्ये कट करून देखील घालू शकता। त्यामध्ये आपण स्प्राईटचा देखील वापर करणार आहोत। बर्फ न घेता बर्फाच्या ट्रेमध्ये मी फक्त पाणी थंड करून घेतलेले आहे। ऑरेंज ज्यूसमध्ये आपल्याला हे पाणी ॲड करायचे आहे। त्यानंतर आपण यामध्ये स्प्राईट घालणार आहोत। तुम्ही ते पाहू शकता यामध्ये स्प्राईट देखील ॲड केलेली आहे। याची टेस्ट खूप अप्रतिम येते। पुदिन्यामुळे याला चांगली चव देखील प्राप्त होत असते, गारवा देखील निर्माण होत असतो। उन्हाळ्यामध्ये आपण अशा प्रकारचे झटपट ज्यूस बनवू शकतो। तर अशाच प्रकारच्या झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी साहूज रेसिपी स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा। रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा। आपले काय सजेशन असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कळवत राहा। अशा प्रकारे ऑरेंज मोजिटो हा तयार झालेला आहे काही क्षणातच। तर तुम्ही अशा प्रकारे झटपट उन्हाळ्यात ज्यूस बनवून पिऊ शकता। याची टेस्ट देखील अप्रतिम असते, एकदा ट्राय करून नक्की पहा। व हीच रेसिपी जर तुम्हाला हिंदीमध्ये हवी असेल तर साहूज रेसिपी स्पेशल इन हिंदी चॅनलला देखील सबस्क्राईब करा। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। धन्यवाद।